मलकापूर नगर परिषदेच्या कारभाराविरोधात आज अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन छेडले। शहरात साफसफाईचा अभाव, पिण्याच्या पाण्याचा गंभीर समस्या, तसेच सफाई कामगारांचे रखडलेले पगार व दिव्यांगांना दरवर्षी मिळत असलेला 5% निधी या सगळ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयात घागर पूजन करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी 1 महिन्याच्या आत मूलभूत सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन आणि न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देखील अजय टप यांनी देण्यात आला आहे। नगर परिषद मलकापूर यांच्या प्रीत्यर्थे इदम न जलम इदम न जलम इदम न जलम अंगठाने पाणी सोडून द्यायचं। आज आम्ही मलकापूर नगर परिषदेमध्ये अक्षय तृतीय त्या दिवशी मलकापूर घागर पूजन करून व साध्य घालून आज आम्ही निषेध नोंदवलेला आहे। पण 4-5 महिने झाले नगरपालिका सत्ता आली असून बी आजपर्यंत मलकापूर नगर परिषद यांनी व यांची बॉडी कोणतीही मूलभूत मलकापूर शहराला मूलभूत सुविधा दिलेली नाही। त्याकरता तरी मलकापूर शहरात लोक फवारणी करण्यात यावी, मच्छर खूप झालेले आहे, दिव्यांगाचे 5% अडून थांबलेले आहे, मलकापूर शहरात पाणी समस्या आलेली आहे, नाल्या साफसफाई होत नाही व सफाई कामगार यांना पैसे मिळत नाही। त्यामुळे मलकापूर शहर अडचण येत आहे। इथं नगरपालिकामध्ये कोणीही वाली असल्यामुळे आम्ही लवकरच हायकोर्टामध्ये मलकापूर शहरातली बॉडी डिसॉल्व्ह व्हावी याकरता आम्ही जनहित याची दाखल करणार आहे। तरी नगर परिषद यांना व मुख्य अधिकाऱ्यांना 1 महिन्यात अल्टिमेट देत आहे की आपण लवकरात 1 महिन्यामध्ये पाण्याच्या समस्या, आरोग्य यांच्या व दिव्यांगांचा निधी 5% लोकांना द्यावा, अन्यथा आम्ही आमच्या प्रमाणे पहार स्टाईलने पहार आंदोलन उभारू। प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा नगर परिषद मलकापूर नगर परिषद मलकापूर। अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।